आपण नाळ्यापाट्याला आंदोलन केल्यानंतर जवळपास 1.5-2 वर्ष सुरळीत गेलं, पण या वर्षी पुन्हा कांद्याची अक्षरशः माती झाली, कांदा मातीमोल झाला. आणि मगाशी निवेदन करताना तुम्ही सांगितलं की माननीय पंतप्रधान आणि गृहमंत्री कान देऊन ऐकतात, पण एक गोष्ट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कान देऊन ऐकली नाही आमच्या कांद्याच्या बाबतीत. ही खंत आहे आणि ती म्हणजे केंद्र सरकारचीच ताई भावांतर भुगतान योजना आहे. प्राइस स्टॅबिलिटी फंड नावाचा फंड असतो आणि या फंड मध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्याचं जेव्हा उत्पादन खर्च हा बाजार भावापेक्षा जास्त होतो तेव्हा खरं तर राज्य सरकारनं हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवायचा असतो. आंध्र प्रदेशमध्ये मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेशच्या आंब्याचा जेव्हा विषय आला तेव्हा आंब्याच्या बाबतीत हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवून तिथल्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळवून दिला. परंतु महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना तब्बल 7 महिने सातत्यानं सांगतोय की या भावांतर भुगतान योजनेमध्ये कांद्याचे जे दर घसरलेत यामध्ये आपल्याला हस्तक्षेप करणं गरजेचं आहे. दुर्दैवानं महाराष्ट्र सरकारकडून भावांतर भुगतान योजनेमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न गेला नाही.